नमस्कार मित्रांनो, एमपीएससी गटक अंतर्गत तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये किती जागांचा समावेश आहे, यासाठी पात्रता काय, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। की प्रसिद्धी पत्रक जे काय ते 22 जुलै 2026 चं महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षा 2026 बघा, आयोगामार्फत गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्याची दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 च्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित अर्थात ओएमआर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। सदर प्रसिद्धी पत्रका अन्वये जाहिरात अनुसरून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 31 जुलै 2026 पर्यंत वाढ देण्यात आले। ग्रुप सी मध्ये जे पद आहेत या पदामध्ये पद ऍड झाले तर बघा, दुसरा मुद्दा भरती प्रक्रियेत सुसूत्रीकरण सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग या अंतर्गत दिनांक जे असणार आहे बघा, यासाठी महाराष्ट्र गटक सेवेसाठी आयोगाकडे मागणी पत्र प्राप्त होत आहे। त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेमध्ये नमूद संवर्ग विक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्ग महाराष्ट्र गटक संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून मागणी पत्राचा संक्षिप्त तपशील यामध्ये देण्यात आले। बघा, जे पात्रता जे समान असणारे जी पात्रता आहे यांच्यासाठीच हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं, त्यांच्यासाठीची जाहिरात आहे। बघा, कोणकोणते पद यामध्ये समाविष्ट झाले तर यामध्ये पहिलं पद आहे महसूल व वन विभागाअंतर्गत असणारा ग्राम महसूल अधिकारी गटक विविध नियुक्ती असणारे जे पद आहे अर्थात तलाठी, याचे एकूण 1539 एवढे पदाची जाहिरात आलेली आहे। यामध्ये पात्रता आपण बघितली तर यासाठी संवैधानिक कुठल्याही विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणतंही ग्रॅज्युएशन असणारा विद्यार्थी तलाठी भरतीसाठी पात्र आहे। आणि जाहिरातीमध्ये नमूद वयोगण दिनांक जर बघितला तर 5 ऑगस्ट पर्यंत त्याला वयोमर्यादा किती पाहिजे तर 5 ऑगस्ट पर्यंत त्याची वयोमर्यादा 21 ते 38 हे ओपन वर्गासाठी, कॅटेगरी वर्गासाठी जर बघता ती 43 वर्षापर्यंत याची वयोमर्यादा आहे। दुसरं आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग वरिष्ठ अभिलेखापाल वरिष्ठ लिपिक अभिलेख गट क चे याचे एकूण 11 पद आहेत। यासाठी सुद्धा कुठल्याही पदवीचा उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक गटक असणार हे 11 पदाची जाहिरात आहे। त्यानंतर कोणत्याही शाखेतील पदवी याला चालेल। कृषी असणार आहे जे काही विभाग आहे सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी तांत्रिक गटकच याच्या 254 जागा आहेत। यासाठी पात्रता तुम्हाला मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणी पदवी म्हणजे BFSC धारण करणं गरजेचं आहे। त्यानंतर नियंत्रण सीधा वाटप संचालक नागरी पुरवठा विभागाअंतर्गत असणारी 230 पदाची जाहिरात आहे। त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग लिपिक टंकलेखन हे जे पद आहे या पदाची आणि त्यानंतर याच्या जागा ज्या आहेत तर या जागेसाठी काय लागणार आहे तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन पदासाठी जी काही टायपिंग तुम्हाला लागणार आहे मराठी 30 इंग्रजी 40 हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। बघा की ज्यामध्ये आदिवासी विभागाच्या 69 जागा आहेत। त्यानंतर आदिवासी विभाग जो आहे याच्या 69 अशा प्रकारे महसूल वन विभागाच्या 480 आणि महसूल वन विभागाच्या लिपिक टंकलेखन नोंदणी मुद्रांक याच्या 339 अशा प्रकारच्या काय जागाचा तपशील आहे। म्हणजे एकूण गटक मध्ये सरळ सेवेमध्ये नवीन पदाचा जो समावेश आहे या पदाची संख्या बघता 3088 बघा 3088 एवढे पद यामध्ये काय ऍड झालेले आहे। आणि ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली। जाहिरात अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे बघा, अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची की अर्ज सादर करताना 5 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 8 ऑगस्ट पर्यंत मर्यादित आहे। त्यामुळे मित्रांनो, तलाठी भरतीला सुरुवात करण्यासाठी आताच रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रावर ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपाच्या बॅचेस सुरू झाले आहेत। बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला रिलायबल SPK हे ऍप डाउनलोड करायचे। काही जर अडचण असली तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नित्याने अभ्यास करा।